नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही बनवणार आहोत पुरणपोळी। तर सर्वात अगोदर एका कुकरमध्ये चण्याची डाळ उकडायला ठेवते। ही डाळ मी आदल्या रात्री भिजत ठेवलेली। त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि चवीनुसार मीठ ॲड करून शिजवून घ्या। 5 शिट्ट्यामध्ये डाळ मस्तपैकी उकडते। डाळ उकडून झाली आहे। चला तर आता पुरण करून घेऊया। पुरणासाठी एका पॅनमध्ये उकडलेली डाळ घाला आणि त्याच्यात 1 कप गूळ ॲड करून घ्या। मी पाव किलोच डाळ घेतलेली म्हणून मी 1 कप गूळ घालते। हे बऱ्यापैकी एकजीव करून घ्या। ही गॅसवरती बरा वेळ परतत राहा म्हणजे त्याची बारीक पेस्ट होणार। तुम्ही स्मॅशर घेऊन पण याची बारीक पेस्ट करू शकता आणि यातून सर्व पाणी मुरेपर्यंत हे गॅसवरती परतत राहायचं। आता हे पुरण आता पोळी लाटून घेऊया। पिठासाठी एक छोटा गोळा पिठाचा घ्या। हे पीठ खूप मऊ मळून घ्या आणि मळताना त्याच्यात तेल आणि हळद पण ॲड करून घ्या। आता हा पिठाचा गोळा पूर्णपणे पसरवून घ्या आणि त्याच्या मधोमध पुरणाचा गोळा ठेवा। पुरणाचा गोळा नेहमी पिठाच्या गोळ्यापेक्षा मोठा असायला पाहिजे। अशा प्रकारे हे पीठ बंद करून घ्या आणि जे वरून एक्स्ट्रा पीठ राहतं ते काढून घ्या। आता या पिठाच्या गोळ्याला पीठ लावून घ्या आणि हळूवार हाताने ही पोळी लाटून घ्या। आता ही पोळी लाटून झाली आहे तर आता भाजून घेऊया। तुम्ही भाजताना वरून तेल किंवा तूप लावून भाजू शकता। पुरणपोळी जास्त वेळ मऊसार राहावी म्हणून आम्ही वरून तेल लावतो। तूप लावलं की थोड्या वेळाने पुरणपोळी घट्ट होते। चला तर मग उरलेल्या पुरणपोळ्या मी भाजून घेते। तुम्ही पण ही पुरणपोळी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा। अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।